नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहार तसेच परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेल्या अन्यायाविरोधात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया विद्यार्थी काँग्रेसतर्फे क्रांती चौक परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा केंद्र सरकारचा धिक्कार। केंद्र सरकार केंद्र सरकार एनटीए रद्द झालीच पाहिजे। एनटीए रद्द त्यांना तुम्ही न्याय द्या। त्यांची कन्सेप्शन असताना पेपर कॅन्सल केले, त्यांनी पेपर करले, हे सगळं केलेलं आहे त्यांच्यातलं म्हणजे चांगले ते वापस करू शकतो। त्याच्यावर काहीतरी चांगलं काहीतरी भैया सरांची तसा पेपर नीटला आला होता तो पूर्ण फिरत होता आणि जे लोक खरंच जे आमच्यासाठी स्टुडंट खरंच मेहनत करत आहेत त्या लोकांसोबत खूप मोठा हे धोका झाला आहे। कारण पेपर फुटणे ही चांगली गोष्ट नाही आहे आणि नीटचा पेपर म्हणजे हा पूर्ण भारतात घेतला जातो डॉक्टर बनण्यासाठी आणि जर का डॉक्टर बनण्यासाठी जर का हे सगळं हे होत असतील तर मग आपल्या देशाला कसे डॉक्टर भेटणार आहेत। जे लोक खरंच मेहनत करत आहेत त्यांच्यासोबत खूप मोठा हा धोका झाला आहे आणि हे नीटचे पेपर फुटणं हे बंद झालं पाहिजे। जे लोक खरंच मेहनत करत होते ते लोक ज्यांना थोडंच मार्क येत होते त्या लोकांचं पूर्ण मानसिक स्थितीवर खूप जास्त परिणाम झाला आहे। कारण त्यांनी मेहनत करून पण त्यांच्या GMC नंबर नाही लागला कारण पेपर फुटला म्हणून। आणि जे लोकांनी मेहनत पण नाही केली आणि ज्यांना 70 मार्क्स येतात त्यांना GMC त्यांनी मेहनत पण नाही केली आणि ज्या लोकांनी मेहनत केली त्यांना नाही केली। त्यामुळे स्टुडंट्सच्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम होतो। शारीरिक आंदोलन आहे आणि तुमची मागणी काय? आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा NSUIच्या अध्यक्षांनी अभिषेक शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी विशेषतः या नीट परीक्षेची जे बोंब या महाराष्ट्रात नव्हे उभ्या भारतात झाली त्या संदर्भात जे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उभं केलं आणि त्या आंदोलनाला आकार मिळावा, या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला वाचा फोडावी या दृष्टीने NSUIने आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन उभं केलं त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश हे असं शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे किंवा नोकरी करणाऱ्यांचे सर्वसाधारण कुटुंबीय मुलं शिक्षणासाठी आई काढून त्यांना वेगवेगळ्या ट्युशन लावतात आणि हॉस्टेलमध्ये त्या विद्यार्थ्यांना आणि शेवटच्या क्षणाला पेपर बातमी लागते आणि तो जो परीक्षेचा ब्युरो ज्या पद्धतीने कष्ट करणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या हा प्रश्न आदरणीय राहुल गांधी साहेबांनी त्यापूर्वी सुद्धा या संदर्भात सुतोवाच केला होता। एवढंच नाही तर 70 वेगवेगळ्या नोकरीच्या परीक्षा ज्या दिलेल्या त्याही वेळेला पेपर प्रश्न आपल्या त्यांनी त्याच्या वेळेला परीक्षा करून दिली पण परीक्षा परीक्षेचा सुद्धा आज भाग आज या देशभरात निर्माण तर उद्या हे रद्द झालं नसतं आणि किंबहुना पेपर ज्यांनी लीक केला त्या मुलांना मिळालेले मार्क आणि ज्या मुलांनी वर्ष मेहनत घेतली त्यांना मिळालेले मार्कात फरक पडला असता या गरीबाच्या मुला पेपर विकत घेता येत नाही अगोदर परीक्षा तर जायचं कुणाकडे?
ट्युशन लावायच्या, अकॅडमीमध्ये जायचं, 12 महिने रात्रंदिवस मेहनत करायची आणि त्याला सांभाळायचं आणि ऐन वेळेवर विद्यार्थ्यासाठी मोठा मसाला, त्याच्या पालकासाठी सुद्धा मोठा मनस्ताप. म्हणून केंद्रातल्या सरकार आणि राज्यातल्या सरकार त्यांच्या दोन्ही खात्याच्या मंत्र्यांनी खऱ्या अर्थाने राजीनामा दिला पाहिजे. आपल्याला माहेर शिक्षणाचं माहेर कर म्हणत, पण पुण्यातूनच पोलीस सत्ता उडालाय. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणायचं एक नाही. आता भ्रष्टाचाराचं माहेरघर ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याचं नाव सगळ्या ठिकाणी घेतलं जातं. काय कारण आहे? या सरकारचा कुठल्याही प्रकारचा या यंत्रणेवर जो शासकीय दबाव, प्रशासकीय दबाव म्हणून लागतो तो त्यांच्यामध्ये राहिलेला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने दररोजचे प्रकरण आपल्याला निश्चितच येणाऱ्या कालपत्रात आम्ही सरकारशी करूच. त्याबरोबर जे जून मध्ये अधिवेशन लागेल त्या अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्नामध्ये उभे करू आणि सरकारला विचारू की या पेपर फुटी झाली कशी आणि झाली